हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी तुम्हाला मुगापासून घरच्या साहित्यात असं मुगाचं लाडू करून दाखवणार. म्हणजे पौष्टिक असं लाडू आहे ते, कुठल्या पण ऋतूत खावा तुम्ही हे. तर हे लाडू कसं करायचं तर बघूया चला. तर आता गॅसवर कढई ठेवली. आता हे मूग आता भाजून घ्यायचं इथे. तर हे मूग आता अर्धा किलो घेतलेलं आहे. आता ह्याला भाजून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे. यात पण आता मोठाच केलेला आहे. आता 5 मिनटं झालेली आहे, तर पण 15 मिनटं पाहिजे भाजायला. छान असं भाजायचं गव्हाळाचं. आता मूग असं भाजतच आलेलं आहे, पण छान असं भाजून घ्यायचं. चांगलं भाजलं तेवढं चांगलं लाडू होते. आणि 2-3 मिनटं भाजायचं. मूग आता छान भाजून झालेलं आहे. मूग भाजले की त्याचा वास पण येतोय आणि भाजायला लागले की आवाज पण येतोय असं चढ चढ चढ. मग आता भाजले म्हणून समजायचं. आता ह्याला काढून गार करायचं. आता गार झालेले आहेत. आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं. असंच आता वाटून घ्यायचं आहे सर्व. असं सर्व वाटून घेतलेलं आहे. असं जादा बारीक नाही, असा बारीक रव्यासारखं केलेलं आहे. जादा बारीक पण करायचं नाही, पीठ खाल्ल्यासारखं होते. बारीक रवा असतो 0 नंबरचा, तसा वाटायचा. ते 1 चमचावर पाणी घालायचं. अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो पीठ आहे तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आता याचा पाक करून घ्यायचा नाही आहे पूर्ण असा चिकट असा, फक्त गूळ असा वितळून घ्यायचा आहे. गूळ आता वितळलेला आहे, म्हणजे अशी काय तार बिरेला नाही आहे, फक्त वितळून घेतलेला आहे चमच्यावर पाणी घालून. आता गॅस बंदच करायचा आहे. आता यामध्ये तूप टाकायचं आहे. चार चमचे तूप टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये गूळ टाकायचा पातळ केलेला थोडा थोडा. आता मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेलं पण आता गूळ घातलेलं तर मिक्स करून घ्यायचं आहे. गोड म्हणजे तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. ह्यामध्ये आता सुंठीची पावडर टाकायची आहे. साखर घालून बारीक केलेली सुंठ. आणि आता शेंगदाणे पण घालायचं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. तूप घालायचं आहे थोडं अजून वरतून. आणि आता लाडू बांधून घ्यायचा आहे.
तर लाडू वळून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तसं छोटं मोठं मऊ लुसलुसीत असं गोल गरगरीत लाडू. लाडू खाण्यासाठी तयार आहेत घरच्या साहित्यामध्ये. छान असं झालेलं आहे मऊसूद असं. तर तुम्ही हे करून खाऊन लाडू बघा आणि आम्हाला शेअर लाईक सबस्क्राईब करा. स्वस्त का मस्त राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.